उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिममधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात। नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचे सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे। तरी शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे पैसे येत नाही त्या शेतकऱ्यांनी ही दोन कामे करावे लागणार आहेत। राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व शेतकऱ्यांना पेरणीसाठी पैसे देण्याचे ठरवलेले आहेत। सर्व शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचा हप्ता एकत्र येणार आहे आणि राज्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना पेरणी सुरू असल्यामुळे सरकारने आता लवकरात लवकर पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता देण्याचं ठरवलेलं आहे। तरी शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा नक्की लाभ घ्यायचा आहे। राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना आता लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे। राज्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे। काही शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून आणि नमो शेतकरी योजनेतून वगळण्यात आलेला आहे। राज्यामध्ये अनेक मोठ्या प्रमाणात मागल्या वेळेस घोटाळा झाला होता, म्हणून पीएम किसान योजनेचा हप्ता लवकर आला होता आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता उशीरनं आला होता। राज्यामधल्या सरकारने आता मोठी बैठक घेतलेली होती। शेतकऱ्यांसाठी पेरणीसाठी सर्व शेतकऱ्यांना पेरणीसाठी पैशाची कमतरता असते, म्हणून सर्व शेतकऱ्यांना आता पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना आता 4,000 रुपयाचा नक्की लाभ मिळणार आहे। राज्यातील अनेक शेतकरी खुश झालेले आहे, म्हणजे शेतकऱ्यांसाठी आता आनंदाचीच बातमी आलेली आहे। तरी शेतकऱ्यांनी हे दोन कामे केल्यास लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही लगेचच कळणार आहे। तरी शेतकरी मित्रांनो, तुम्ही पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचं काम करायचं आहे, म्हणजे कोणतं काम आहे हे लक्षपूर्वक ऐका। सर्व शेतकऱ्यांना आता काही शेतकऱ्यांना अपात्र केलं जाणार आहे। कोणकोणत्या शेतकऱ्यांना अपात्र केलं जाणार आहे हे मी लगेचच सांगणार आहे। तरी सर्व शेतकऱ्यांनी आता लगेचच बघायचं आहे। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे, दारामध्ये 4 व्हीलर आहे आणि त्यांच्याकडे 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे आणि सरकारी नोकरीवर घरामध्ये कोणीतरी आहे, अशा कुटुंबाला पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा कायमचा म्हणजे त्यांना कधीही मिळणार नाही। पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ ही कधीच मिळणार नाही। तरी सर्व शेतकऱ्यांनी आता पीएम किसान योजनेचे कोणतं काम करायचं आहे हे लक्षपूर्वक बघा। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड काढलेलं नाही त्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड अत्यंत महत्त्वाचं कार्ड आहे। सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे, नाहीतर त्या शेतकऱ्याला पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून पैसे येण्याचे बंद केलं जाणार आहे, म्हणजे त्या शेतकऱ्यांना अपात्र केलं जाणार आहे आणि त्या योजनेतून त्या शेतकऱ्यांना वगळण्यात येणार आहे। तरी शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर हे कामे करून घ्या। आणि दुसरं काम म्हणजे बघा, ज्या शेतकऱ्यांनी आपला मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक केलेला नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपला मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक करून घ्यायचा आहे। आणि राज्यामध्ये अशा शेतकऱ्यांची 2 कामे राहिली असतील तर त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर करून घ्यायचे आहेत। काही शेतकऱ्यांनी कामे केली नाहीत त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर केलं तरी चालेल, नाहीतर त्या शेतकऱ्याला पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही। तरी सर्व शेतकऱ्यांना आता पेरणीसाठी पैशाची कमतरता आहे, तरी सर्व शेतकऱ्यांनी हे 2 कामे करून पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा नक्की लाभ घ्यायचा आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळत आहे। तरी सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घ्यायचा आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे की सर्व शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा नक्की लाभ मिळणार आहे। तरी सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि आपल्या पेरणीसाठी थोडासा हातभार लागणार आहे। आणि राज्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। अवकाळी पावसामुळे काही शेतकऱ्यांची झाडं असतील, पिकं असतील, अशा प्रमाणात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तरी शेतकरी काही दुखावलेले आहेत, त्यामुळे सरकारचा निर्णय मोठ्या प्रमाणात आणि फास्ट झालेला आहे। सर्व शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून थोडासा हातभार लागेल, म्हणजे त्यांना पेरणी करण्यासाठी पैसे थोडेसे येतील, अशा भावनेतून सर्व शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार आहे। राज्यामध्ये कोणकोणते जिल्हे म्हणजे कोणकोणत्या जिल्हे, या 36 जिल्ह्यांमधल्या सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व
नागरिकांना व शेतकऱ्यांना लवकरात लवकर PM किसान योजनेचा नक्की लाभ मिळणार आहे आणि मान्सून आता लवकरच येत आहे, तरी सर्व शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करून पेरणी करायची आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पेरणी करून घ्यायची आहे। नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजनेचा नक्की लाभ घ्यायचा आहे। काही शेतकऱ्यांना PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे आले की नाही हे कळतच नाही, तरी त्या शेतकऱ्यांनी आपला मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक करणं गरजेचं आहे। मग तुम्हाला लगेचच कळेल, घर बसल्या तुम्हाला PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे आले की नाही हे लगेचच कळेल। तरी शेतकरी मित्रांनो, हे लवकरात लवकर कामे करून घ्यायची आहेत आणि PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा नक्की लाभ घ्यायचा आहे। आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।